नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्यासाठी आणि त्यात सुद्धा खास करून त्यांचं कुणबीकरण व्हावं याच्यासाठी सुरू झालेली चळवळ ही मराठ्यांच्या आजवरच्या चळवळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्याचं कारणही स्पष्ट आहे. कारण आजवरची मराठ्यांची आरक्षणाच्यासाठीची चळवळ ही पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या हातात होती. कालांतराने हे नेतृत्व आता मराठवाड्याकडे सरकलंय. दुसऱ्या बाजूला पहिल्यापासून मराठे मराठा म्हणून आरक्षण मागत होते. आता ते आपल्या वंशावळीतल्या कुणबी नोंदी शोधून कुणबी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मराठे मराठा म्हणून आरक्षण मागत असताना ते क्षत्रियच राहणार होते. आता ते ओबीसी होणार असतील तर त्यांचा वर्णबदल होतोय. राज्य सरकारवर याच्यासाठी दबाव आणला जातोय. पण हे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. कोणत्याही प्रकारे राज्य सरकारचा कुठलाही सरकारी आदेश कुठल्याही जातीचा वर्णबदल करू शकत नाही. असं असताना सुद्धा महाराष्ट्रात मराठ्यांच्या कुणबीकरणाच्यासाठी एक आंदोलन चालवलं जातंय आणि ते सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय. असं घडत असताना ज्या मंडळींनी या मराठा आरक्षणाची चळवळ वर्षानुवर्ष टिकवली, जगवली आणि आत्ताच्या टप्प्यापर्यंत आणली, त्यांच्यापर्यंत हा प्रश्न न्यायला हवा की जर मराठे कुणबी होणार असतील तर जी मूळ मराठा आरक्षणाची चळवळ आहे ती संपली आहे का? दुसऱ्या बाजूला जर मराठे कुणबी होणार असतील तर मग परत एकदा 24 तारखेच्या नंतर आरक्षण मागण्याची गरज काय? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देणार आहे. आपल्यासोबत या चर्चेमध्ये मराठा समन्वयक म्हणून परिचित असलेले आबासाहेब पाटील आहेत. तसंच काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत आणि आपल्यासोबत प्रवक्ता संभाजी ब्रिगेड या नात्यानं आपल्याला परिचित असलेले डॉक्टर शिवानंद भानुसे आहेत. सर्व मंडळींना माझा आवाज नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मला पहिला प्रश्न आबासाहेबांना विचारायचा आहे. आबासाहेब, आपण आपला माईक सुरू करावा आणि मग बोलावं. गेले अनेक वर्ष आपण मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्यावं याच्यासाठी संघर्षरत आहात. आता आपल्याला कुठेतरी दूर ढकलल्यासारखं वाटतंय का? किंवा मराठ्यांच्या मराठा म्हणून आरक्षण मागण्याच्या मूळ चळवळीला हेतूला हरताळ फासला जातोय का? प्रसादजी, गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि ह्या लढ्यामध्ये अनेक वेळा संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, संघटना होत्या, यांनी मराठा कुणबी याच्यामध्ये अनेक अभ्यास झाले. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेले, हस्तक्षेप झाले. बऱ्याच वेळा कुणबी मराठा एकच आहे ह्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि हे ज्यावेळेला होत नव्हतं आणि त्याच्यामुळे अनेक यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत पूर्वी. आणि त्याच्यानंतर मग मराठा आरक्षणाची भूमिका पुढे आली. कोपर्डी प्रकरण झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा उभा राहिला, त्यातून मराठा आरक्षणाची मागणी झाली. अगदी पाठीमागे जाऊन सांगायचं झालं तर अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा मराठा आरक्षण 1982 सालाची सुद्धा मागणी मराठा आरक्षणाचीच आहे आणि तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीची मागणी गेल्या सातत्याने 40 वर्षापासून आता आहे. आणि आता सध्याची जी भूमिका आहे की कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये तर 2004 ला जो शासन निर्णय निघाला कुणबी प्रमाणपत्राचा, कुणबी समाजाला सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. आणि 1967 पूर्वीचे जे ज्यांचे निकष आहेत, 23 ऑक्टोबर 1967च्या अगोदर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते मिळालं पाहिजे. आता मी एक गोष्ट आपल्याला नमूद करतो की ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून होत्या अशा लोकांच्या वरती गेल्या 10-15 वर्षापासून ज्यांच्या नोंदी होत्या परंतु त्या नोंदी असून सुद्धा दिल्या नव्हत्या, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला होता. त्याच्यामध्ये 15 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांच्यावर अन्याय झाला, आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून काय झालं की काही नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा ह्या लोकांना फायदा जरूर होईल. परंतु मराठा जो म्हणून जात आहे किंवा मराठा म्हणून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्यासाठी मात्र आता सरकारला निर्णय घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये मराठा समाजातून 2-3 गोष्टी समोर येतात. एक सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी येते, दुसरं 50% आतला मागणी येते आणि तिसरी की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण विभाग असेल
किंवा बाकी उर्वरित जो नागपूरपर्यंत अगदी विदर्भापर्यंत काही मराठ्यांचं बोलणं झालं, बर. मराठवाड्यातल्या काही लोकांचं बोलणं झालं, खानदेशामधल्या, की त्यांच्या ज्यांच्या नोंदी नाही तर आमचं का? तर ते अगदी मराठा ज्यांच्या आरक्षणाची नोंदी नाहीत त्यांचं काय, या मुद्द्यावर आपण बोलूयात. आजचा विषय हा मूलतः जी तुमची मूळ चळवळ गेले 40 वर्ष चालत होती तिचं आजचं स्थान काय आणि त्याचं भविष्य काय या संदर्भानं आहे. तुम्ही जो मुद्दा मांडलात की अण्णासाहेब पाटलांनी मांडलेल्या आणि चालवलेल्या चळवळीचं आजचं रूप समोर कशा स्वरूपाचं आहे, तर ते मराठा कुणबीकरणाच्या दृष्टीनं आहे. आबासाहेब तुम्ही 30 सेकंदात सांगा आणि मला पटकन संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. संजय लाखे पाटील यांना जो प्रश्न विचारायचा आहे तत्पूर्वी एक छोटासा खुलासा आबासाहेबांकडून लागेल, कारण गेले अनेक वर्ष ते मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागतात. आता आबासाहेब एका गोष्टीबद्दल बोला, सगळे मराठे कुणबी आहेत का आणि सगळे कुणबी कधीतरी मराठे होते का? हे शक्य होणार नाही. कसं आहे की कुणबी मराठा मराठे जात बदलू शकत नाही, किंवा आता जी रेकॉर्ड वरती आहे, रजिस्टर वरती आहे की मराठा ही जातच लागलेली आहे आणि कुणबी ही जातच लागलेली आहे. आता ती मराठा खोडून कुणबी लावता येणार नाही त्याच्यामध्ये, त्यामुळं खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. आता काही लोकांचे जे पुरावे आहेत, काही लोक सांगतात की कुणबी मराठा, मला अनेक वेगळं बॉम्बे गॅजेट आहे, तुकाराम महाराजांच्या पासूनचे आहेत किंवा छत्रपती शिवरायांच्या पासूनच्या काळातले अनेक इव्हिडन्स आहेत की त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी एकच आहे. बर. हे जरी आपण दाखले दाखवले किंवा नोंदी दाखवल्या, परंतु ते आता सरकारनं आणि कोर्टानं एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि ते एक्सेप्ट जरी झालं तर ते मराठा आणि कुणबी एकच असा शासन निर्णय निघेल का, तो सुप्रीम कोर्टात, तो हायकोर्टात टिकेल का, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. अगदी आपण या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ. डॉक्टर लाखे पाटील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर लाखे पाटील, आवाज येतोय आणि आतापर्यंत जे म्हणणं मांडलं गेलं ते ऐकायला आलंय का आपल्याला? यस 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 यस. आपल्यासाठी माझा प्रश्न असा आहे की सगळे मराठे कुणबी नाहीत हे आबासाहेबांनी मांडलं, अशा प्रकारचे अनेक दाखले सुद्धा महाराष्ट्रात सापडतात. मराठवाड्यातली परिस्थिती वेगळी, कोकण पश्चिम महाराष्ट्र इथली परिस्थिती वेगळी. आपणही या चर्चेमध्ये आतापर्यंत अनेकदा सहभागी झालात, अनेक ऐतिहासिक संदर्भ दिलेत. त्या निमित्तानं मराठ्यांचा भौगोलिक दृष्ट्या कसा विभाजनातला मुद्दा होता तोही अधोरेखित झाला. एका विभागाने म्हणजे एका भौगोलिक प्रदेशातले मराठे वेगळे नोंदवले गेले होते, एका विभागातले वेगळे होते. आत्ताच्या स्थितीला जे आंदोलन पुढे सरकतंय ते पाहता तुमच्या लेखी मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याची प्रक्रिया शक्य आहे का? प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, आबासाहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका अतिशय योग्य आहे. पण ही भूमिका त्यांनी मांडत असताना दुसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की सध्या जे चालू आहे त्याला आपण समुद्र मंथन म्हणूया. हे समुद्र मंथन आहे, यातून काय काय बाहेर निघतंय हे बघणं, हे तुम्हाला आणि मला सगळ्यालाच या ठिकाणी बघावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज जी मराठा समाजाची मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरी असली तरी ही शासन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देते का, तर कुठंच दिसत नाही. दुसरीकडे जर आपण बघितलं की मराठवाड्यातील मराठे हे निजाम काळामध्ये कल्टिवेटर ग्रुपमध्येच होते. मराठा म्हणूनही होते आणि कुणबी म्हणूनही होते. हे या ठिकाणी वास्तव आहे. आणि ही मागणी का पुढे आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस मराठा समाजाला असं वाटायला लागलं की 50%च्या पुढचं आरक्षण कशाही पद्धतीनं टिकत नाही आणि आरक्षण तर मिळवलंच पाहिजे, म्हणून ही मागणी पुढे आलेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या मागणीला जो पाठिंबा मिळतोय तो कुणबी प्रमाणपत्र वितरित होत आहेत त्यामुळे हा पाठिंबा मिळतोय. परंतु या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जेही कुणबी प्रमाणपत्र आता मिळतील हे केवळ वंशावळीच्या बेसवर मिळतील. जो वंशावळ सिद्ध करू शकेल त्यालाच कुणबी प्रमाणपत्र मिळतील. आणि दुर्दैवानं म्हणा किंवा कसंही, आज झालंय काय की आतापर्यंत मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये केवळ 23,000 ते 25,000 प्रमाणपत्र मिळालेले आहेत. आणि हे प्रमाणपत्र जात पडताळणी कमिटीकडून, ज्याला व्हॅलिडिटी म्हणतो कास्टची, ती होण्यासाठी याच्यामध्ये आणखीन बराच वेळ जाणार आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे यातून 50% पेक्षा कमी किंवा 50%च्या आसपासच लोक व्हॅलिडिटी पर्यंत जातील. लाखेजी, बोलता बोलता आपला आवाज बंद झालाय. आपण एक महत्वाचा तपशील चर्चेमध्ये दिला. बाळासाहेब आपण माफ करा, आबासाहेब आपण हा ऐकला असेल
लाखेजींचा आवाज गेला होता. एकदा एक संधी परत त्यांना देऊ, विचारून पाहू संपर्क जोडला गेलाय का. लाखेजी, आवाज येतोय माझा? तुमचा येत नव्हता. तुमचा आवाज मला क्लिअर येतोय. जी जी, आपण बोलत होतात आपलं शेवटचं वाक्य असं होतं की मराठवाड्यात साधारण 8 जिल्ह्यांमध्ये 23 ते 25 हजारच प्रमाणपत्र सापडली आहेत. ती जात पडताळणीकडे जातील आणि त्यानंतर अर्ध्या प्रमाणपत्रांचं काय होईल हे तुम्ही सांगत होतात. आपला मुद्दा पूर्ण करा. तर ते जे काय 23,000 ते 25,000 प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित झालेत आतापर्यंत, त्यातले व्हॅलिडिटी पर्यंत किती जातील? कारण व्हॅलिडिटी हा प्रश्न असा आहे, एससी असतील, एसटी असतील किंवा ओबीसीचे कुणबी असतील, ह्या सगळ्याला जो नियम लागू आहे तोच याला नियम लागू आहे. याच्यासाठी काही वेगळा नियम लागू केलेला नाही. आणि विनाकारण काही कारण नसताना हा संपूर्ण विषय समजून न घेता छगन भुजबळ ज्या पद्धतीनं ओबीसीला पेटवायचं काम करतायत, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतायत, ते माझ्या दृष्टिकोनातून जास्त घातक आहे राज्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी. जी ठीक आहे, आपण या विषयावर आता चर्चा यासाठी करत नाही आहोत कारण आत्ताचा तो मुद्दा नाही आहे. नेमका या आधीच्या भागामध्ये आपण भुजबळांवर चर्चा केलेलीच आहे. पण आपण एक गोष्ट अधोरेखित केलीत आणि आबासाहेबांपर्यंत ती घेऊन जाऊयात. शिवानंद भानोसे चर्चेत येत आहेत. त्यांचा काही तांत्रिकदृष्ट्या जोडणी होण्यामध्ये वेळ लागतोय म्हणून थांबतोय आपण त्यांना प्रश्न विचारण्यापासून. आबासाहेब, फक्त 23,000 मराठ्यांची कुणबी नोंद सापडतीये. मराठवाड्यातला मराठा हा काही फक्त 25,000, 1 लाख, 2 लाख एवढा कमी निश्चित नसेल, तो काही कोटीमध्ये असेल. उरलेल्यांचं काय? प्रसादजी, हाच मुळात महत्वाचा प्रश्न आहे की पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा मराठवाड्यात असेल किंवा कोकणात तर बिलकुलच नाही. आता ज्या नोंदी सापडत आहेत त्याच्यामध्ये जे कागदपत्र पूर्णपणे जीर्ण झालेली आहेत आणि नोंदी सापडत नाहीत. आता लाखे पाटलांनी एक महत्वाचा खूप चांगला मुद्दा सांगितला की काही लोकांनी आता ते सर्टिफिकेट मिळतील पण त्याची व्हॅलिडिटी कशी होणार, कारण वंशावळीचा प्रॉब्लेम येणार आहे. कारण ते जी नोंद सापडली त्याची वंशावळ जुळवणे, महसुली पुरावा जुळवणे आणि पुन्हा ती व्हॅलिडिटीसाठी जात पडताळणीच्या शिष्टमंडळाच्या समोर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. करेक्ट. आणि त्याच्यामुळेच आता जे काय आंदोलन उभं राहिलं, ज्या कुणबी मराठा कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना त्या मिळाल्या, त्याच्यातून काही लोकांना फायदा नक्की होईल. परंतु आता जे उरलेले जे मराठी आहेत त्याच्या संदर्भात सरकारनं हालचाल चालू आहे. सरकारच्या मध्ये जी चर्चा चालू आहे की आम्ही देणार आहोत. काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही घटनेत टिकणार मराठा समाज आरक्षण कसं देणार ते जाहीर करत नाहीत ना. बरोबर, आपण त्याच्यावर आपण त्यांनाही प्रश्न विचारू. ते कसं आरक्षण देणार याबद्दल त्यांचं एक वाक्य आपल्या कानी कायम पडत असतं की इतर कोणाला धक्का न लावता ते आरक्षण देणार आहेत. पण आत्ताचा मुद्दा आहे की जी अण्णासाहेबांनी सुरू केलेली मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याची चळवळ होती ती आज थांबली का, ती संपली का, की विस्कटली आहे की भरकटली आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला शिवानंद भानोसे यांच्यापर्यंत न्यायचे आहेत. भानोसेजी, आपण थोडेसे उशिरा जोडले गेले आहात त्यामुळे आधी याची खातरजमा करणं गरजेचं आहे की माझा आवाज तुम्हाला येतोय का आणि तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत जातोय का? हो, येतोय, तुमचा आवाज पोहोचतोय आता. जी भानोसेजी, थोडासा स्पष्ट आणि खणखणीत आवाजात बोला. मी आपल्याला असं विचारू इच्छितो की वर्षानुवर्ष आपण आरक्षणाच्यासाठी आग्रही राहिलात, विविध प्रकारचं साहित्य निर्माण केलं, अनेक ठिकाणी भाषणं घेतलीत, लोकांमध्ये जागृती निर्माण केली, आंदोलन उभं केलं, पण हे सगळं आंदोलन कुठं गेलं आज? हे सगळं आंदोलन आज कुणबी होण्याकडे गेलंय का आणि ते योग्य आहे का? मग मूळ मागणी विसरली, हरवली? सर्वप्रथम जय जिजाऊ. नमस्कार जय जिजाऊ. अगदी 33 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, 33 कक्षाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने सांगतो की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा आणि मराठा समाज त्या दृष्टीने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास सुद्धा ठरलेला आहे. आता सध्या जे आंदोलन चालू आहे, जेवढे पुरावे मिळतील त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, कारण मराठवाड्यात मिळतच नाही अशा पद्धतीनं ते वातावरण होतं. पण मराठवाड्यात आता 23,700 पुरावे मिळालेले आहेत, मल्टिप्लाय होतील, काय 5-10 लाखापर्यंतही जातील. परंतु 100% मराठ्यांना ते मिळणार नाही, हेही तेवढं 100% खरं आहे. कारण जात पडताळणीचे निकष हे 6,000 जातींसाठी एकच आहे, ते वेगवेगळे असू शकत नाही. त्यामुळे मराठा म्हणूनच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा लागेल. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ते करावा लागेल आणि त्याची प्रोसिजर आपण सातत्याने सांगितलेली आहे. या पद्धतीने आपल्याला जावं लागेल की गायकवाड आयोगात ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने काही थोड्याफार त्रुटी सांगितलेल्या आहेत त्या त्रुटी भोसले समितीमार्फत किंवा आता निर्गुणे आयोग आहे त्या आयोगामार्फत त्या दूर करणे आणि तो आयोग स्वीकारणे आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करून टाकणे, मराठा म्हणूनच
कारण तोच सध्या पर्याय शिल्लक आहे. हे आम्ही गेल्या 33 वर्षापासून सांगतो आहोत. आणि सध्या म्हणजे जे महाराष्ट्रातील जनता मानायला तयार नव्हती ती आज मानायला तयार झाली. आम्ही तिची भूमिका मांडत आलेलो आहे, त्या भूमिकेला आज 100% समर्थन आहे. त्याचं कारण असं आहे की हे संविधानिक आहे, घटना दत्त आहे आणि घटना दत्त तो मराठा समाजाचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने ते होतंय आणि ते झालं पाहिजे. मग शिवानंद भानुसेजी, मग माझा एक छोटा प्रश्न आपल्याला असा आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की मराठ्यांना सरसकट ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे, तर मग ही मागणी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यावर पहिल्या दिवसापासून आली होती का? अण्णासाहेबांच्याकडून पण हीच मागणी मांडली गेली होती का? नाही, सुरुवातीच्या काळात जे 1990च्या अगोदर आर्थिक निकषावरचं आरक्षण अशा पद्धतीची मागणी होती, हेही तेवढंच खरं आहे. आणि अण्णासाहेब पाटलांचा उद्देश प्रामाणिक होता की त्यांना वाटत होतं की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मराठा समाज मागास आहे आणि त्या दृष्टीने यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात ईबीसी सवलत सुद्धा लागू केलेली होती त्या दृष्टीनं. परंतु खऱ्या अर्थानं मराठा समाज ज्यावेळी 1990 मध्ये मराठा समाजावर जो अन्याय झाला, मंडल आयोग लागू झाला, आज त्यावेळी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणं अपेक्षित होतं. कारण तेव्हा 14% आरक्षण होतं, 94ला ते 16% आरक्षण वाढवलं गेलं, ते 30% केलं गेलं. तेव्हाच मराठा समाजाचा मराठा म्हणून ओबीसीत समावेश होणं अपेक्षित होतं. परंतु ते झालं नाही. एक तपशील पटकन तोही आपण चर्चेत द्या. मग ते आरक्षण का त्यावेळेला मिळू दिलं नाही मराठ्यांना आणि कोणी? म्हणजे आता तत्काळ जे सरकार असेल त्या सरकारलाच आपल्याला त्यावेळेचा दोष द्यावा लागेल. त्याचं कारण असं आहे की ते मंडल आयोग लागू झाला आणि मंडल आयोगाला विरोध म्हणून आणि आर्थिक निकषाला आरक्षणाला हे म्हणून 92ला इंदिरा साहनी खटला चालला. ते लँडमार्क असं जजमेंट आहे, 9 जजेसचं जजमेंट आहे आणि त्याच्यानुसार स्पष्ट सांगितलेलं होतं की त्या राज्यातला जो समाज ओबीसीला पात्र असेल त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी आणि त्यानुसार सर्वेक्षण करावं आणि तो समाज जर मागास ठरत असेल तर त्याला ओबीसीत समाविष्ट करावं. त्यानंतर पुढे कायदे आले की 10 वर्षाने त्याचा रिव्ह्यू सुद्धा घेण्यात यावा. 94ला जो GR काढला, 14% आरक्षणाचं 16% आरक्षण केलं, त्यावेळी मराठा समाजाचा समावेश होणं अपेक्षित होतं. 94ला 130 जाती आल्या, त्यासाठी आयोग नेमला नाही, डायरेक्ट त्या जाती त्यामध्ये घेतलेल्या आहेत. अशा टप्प्याटप्प्याने 414 जाती, 84 जाती जर सुरुवातीच्या इंदिरा साहनी खटल्यानंतरच्या सोडल्या तर बाकीच्या जाती आयोगाशिवाय आलेल्या आहेत. मराठा समाजाला मात्र ज्यावेळी आरक्षणात घ्यायचं त्यावेळी आयोग नेमला पाहिजे. मग खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, भाटी आयोग असेल, त्यानंतर गायकवाड आयोग असेल, म्हसे आयोग असेल, असे आयोग नेमले आणि प्रत्येक आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे असं सांगितलं तरी सुद्धा जाणीवपूर्वक इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी, राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाचा मराठा म्हणून किंवा ओबीसी मध्ये समावेश केलेला नाही. परंतु मराठा समाजाचा तो घटनादत्त अधिकार आहे आणि मराठा समाजाला ते मिळावं असं मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संविधानिक मार्ग आम्ही गेल्या 33 वर्षापासून सांगतोय. परंतु हे होत नाही, करत नाही, त्यामुळे असे फाटे फोडण्याचं काम होते. बरं, आता मग हस्तक्षेप करतो, वेळेच्या मर्यादेची आठवण करून देतो, आबासाहेब पाटलांपर्यंत जातो. आबासाहेब, मराठा महासंघ असेल, त्याच्याच बरोबर इतर समविचारी संघटना असतील, संभाजी ब्रिगेड असेल, ही सगळी मंडळी तर सातत्यानं मराठ्यांना ओबीसीच करा असं म्हणतायत. मग तुम्ही वेगळं काय सांगता आणि वेगळी नक्की चळवळ आणि भूमिका काय आहे? कारण या आधी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला उभं राहिलेलं आंदोलन मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागत होतं. प्रसादजी, मी पहिल्या सत्रात आपल्याला सांगितलं की मराठा समाजाला मराठा आरक्षण म्हणूनच मागणी होती. कसं द्यायचं ते सरकार ठरवायला पाहिजे. परंतु आता शिवानंद भानुसे साहेबांनी एक जो विषय सांगितला, गेल्या 35-40 वर्षापासून अनेक मुख्यमंत्र्यांनी पुढे आले, अगदी अशोकराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाण असतील, शरद पवार असतील किंवा आता आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आत्ताचे मुख्यमंत्री असतील, त्या प्रत्येकाच्या काळामध्ये आंदोलन उभं राहिले, प्रत्येकाला आरक्षण देण्यासंदर्भात ते पॉझिटिव्ह होते. परंतु हे सगळं आपण समाजाला सांगितलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की ह्या ज्या काय आरक्षण मागणाऱ्या संघटना आहेत, त्या आरक्षण मागणारे जे काय समाज तर मागतोय, परंतु समाज कुठेही कमी पडला नाही. ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेला समाज बाहेर येतो. क्रांती मोर्चा निघाला, समाज बाहेर आला, ठोक मोर्चा निघाला, समाज बाहेर आला. आता कुणबीचं आरक्षण सुद्धा तरी समाज बाहेर आला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्याच्यामुळं समाज आरक्षणासाठी बाहेर पडतो. परंतु त्या ठिकाणी जे आतलं जे राजकारण होतं की वेगवेगळ्या टोळ्या आहेत, गट आहेत, हे लोक आपापल्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्याकडे गट वेगळा जातो, विरोधी पक्षाकडे गट वेगळा जातो, त्यांनी वेगळी भूमिका मांडायची. आता सुद्धा तेच चालू आहे सगळं.
की आता निर्णायक भूमिकेवरती ज्या वेळेला आंदोलन येतं त्यावेळेला मात्र या हालचाली मोठ्या वेगाने चालतात. बर, पण दोन्ही म्हणजे समोर म्हणजे बसलेले तुम्हाला तुम्हाला असं सुचवायचं आहे की जी मूळ आरक्षणाची चळवळ आहे ती या टोळी बहादर आरक्षण समन्वयकांनी गडबडून टाकलेली आहे. गडबडून टाकतात प्रत्येक वेळेला. अगदी तुम्हाला लाखे पाटील समोर आहेत, त्यांना माहित आहे ते अशोकराव चव्हाण साहेबांच्या जवळचे आहेत आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा किती प्रयत्न केले ते सांगतील स्वतः. की दुसरी पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्यांनी सुद्धा प्रयत्न चांगले केले त्यावेळेला. परंतु ह्या ज्या काही टोळ्या आहेत ह्या टोळ्यांचं पहिलं सरकारनं विचार करायला पाहिजे की समाजाला काय पाहिजे, समाजाचा विचार सरकारनं करायला पाहिजे. समाजाची भूमिका महत्वाची आहे. बर, परंतु आज ह्या सगळ्यांच्या म्हणजे तुम्ही एकीकडं शिंदे समिती स्थापन करायला आपणच लावायची, माणसं तुमचीच, ठीक. इकडं क्युरेटिव्ह पिटिशनला टाकायला लावायचे, वकील यांचेच. बरं ते बर, वकील कोण आहेत? याच्यावर उत्तर लागेल. वेळेची मर्यादा आहे. आता आपल्याला याची एक छोटी आठवण देतो आणि पटकन लाखे पाटलांपर्यंत जातो. लाखे पाटला, आपण दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलात, महाराष्ट्रात दीर्घकाळ काँग्रेसचं सरकार राहिलं आणि मराठे मुख्यमंत्री राहिले. हे सगळं असताना आज चळवळ आणि आंदोलन काय अवस्थेला जाऊन पोहोचलंय पहा. जबाबदारी कुणाची हेही उत्तर द्यायला लागेल, कारण थोड्या वेळापूर्वी भानुसे सरळ बोलले, प्रस्थापित मराठ्यांनीच मराठ्यांचं सर्वाधिक नुकसान केलंय. प्रसादजी, मराठ्यांना मराठा म्हणूनही आणि मराठ्यांना कुणबी म्हणूनही ज्या पद्धतीने मिळेल त्या पद्धतीनं आरक्षणामध्ये समावेश व्हायला पाहिजे, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. आणि त्यामध्ये लेट झालंय हेही मान्य करायला मला या ठिकाणी काही हायगाई वाटत नाही. परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि ती वस्तुस्थिती जर समोर आली नाही तर त्यातून मार्ग निघणार नाही. कारण नामदेव जाधव सारखे बोगस वंशज जे आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय घातक प्रचार या राज्यामध्ये चालू आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तो प्रचार काय आहे? या देशामध्ये पहिला राष्ट्रीय आयोग नेमला कालेलकरांचा, त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि 2800च्या आसपास जाती त्यांनी मागास ठरवल्या, त्यात मराठा होता का? नव्हता. त्यानंतर दुसरा आयोग नेमला राष्ट्रीय मंडलचा, मंडल आयोगाने जो अहवाल दिला त्यात मराठ्यांना मागास ठरवलं होतं का? नाही. कुणबी मागास होता, मराठा नव्हता. आणि त्यानंतर जेही राज्य आयोग नेमले गेले त्या कुठल्याही आयोगानं मराठ्यांना मागास ठरवलेलं नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. आणि नामदेव जाधव सारखे उरटे कार्यकर्ते जे सांगतात 180 नंबरवर मराठा होता, 181 वर टिल्ले होता आणि 180 वर माळी होता आणि 180 वरला मराठा वगळला, ते ठाम चुकीचं आहे. तर मराठ्याचा समावेश इतर मागासवर्गात कधी झालाच नव्हता. आणि 180 वर जी जात होती ती डवरी समाज म्हणून त्या ठिकाणी जात होती. जो मराठा कधीच मागास ठरलेला नाही त्याला तुम्ही इतर मागासामध्ये कसं घालणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि इंदिरा साहनी नंतर, एकच मिनिट फक्त मला द्या, इंदिरा साहनी नंतर तर राज्य मागासवर्गीय आयोगाशिवाय हे होणंच शक्य नाही. आणि जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग, केंद्रीय मागासवर्गीय आयोग ते मराठ्यांचं मागासपण निश्चित करत नाही, गायकवाड कमिशनही ते करू शकलं नाही, सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावलंय, तोपर्यंत मराठ्यांचा समावेश इतर मागासवर्गीयामध्ये होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. जी लाखे पाटील, आपण या निमित्तानं ही चर्चा मुद्द्यावर आणलीत आणि त्या मुद्द्याच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात एक अधोरेखित केलं की आरक्षण मागण्याचं आंदोलन याही पुढे चालू राहील. वेळ मर्यादेची आठवण करून देतो आणि आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.